नमस्कार, मी वैष्णवी. एमसीएन न्यूजच्या जालना बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत. आत्तापर्यंत जालन्यात घडलेल्या महत्त्वाच्या घडामोडींवर आपण नजर टाकूयात. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. आपल्या आरोग्याची संजीवनी. द स्किल टू हील, द स्पीड टू केअर. पाहुयात सविस्तर बातम्या. अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांच्या पथकानं काही दिवसांपूर्वी बदनापूर तालुक्यातील गुटखा माफिया सतीश लाला याच्या विरोधात मोठी कारवाई करत 23 लाखांचा गुटखा जप्त केला होता. त्या पाठोपाठ आता जालना तालुका पोलिसांनी रविवारी संध्याकाळी पाठलाग करत सतीश लाला जयस्वाल यांचे गुटख्याचे वाहन ताब्यात घेऊन 9 लाख रुपयांचा गुटखा जप्त करून गुन्हा दाखल केलाय. जालना जिल्ह्यातील गुटखा माफिया सतीश जयस्वाल उर्फ लाला याला तालुका जालना पोलिसांनी दणका देत त्याच्या ताब्यातून 9,56,000 रुपयांचा गुटखा आणि 5 लाखांची पिकअप वाहन जप्त केलंय. हा गुटखा सतीश जयस्वालचा असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक घनश्याम अंतरप यांनी दिली आहे. रविवारी संध्याकाळी हा गुटखा जात असल्याची गोपनीय माहिती पोलीस निरीक्षक संतोष साबळे यांना मिळाली होती. त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक घनश्याम अंतरप, पोलीस उपनिरीक्षक मनोज नागरगोजे, पोलीस कर्मचारी बळराम तळपे, श्रीगुळे यांनी कन्हैयानगर इथे पाठलाग करत बोरखेडी इथे वाहन जप्त केलं. यावेळी वाहन चालक मात्र तिथून पसार झाला. पोलिसांनी या कारवाईमध्ये 9,56,250 रुपयांचा गुटखा आणि 5 लाख रुपये किमतीचे पिकअप असा 14,56,225 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. या प्रकरणामध्ये गुटखा माफिया सतीश जयस्वाल उर्फ लाला याच्या विरोधात तालुका जालना पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. BNS 123, 274, 275, 223 नुसार हा गुन्हा नोंदवण्यात आलाय. पुढील तपास पोलीस करत आहेत. संदर्भात काही कारवाई करण्यात आली आहे का तालुका पोलीस स्टेशन हद्दीमध्ये? हो, काल एक कारवाई केली आम्ही. दिनांक 24 कालची दिनांक 24/8/2025 रोजी गोपनीय बातमीदारांप्रमाणे माहिती मिळाली की देवळगाव राजा इथून एक महिंद्रा पिकअप पांढऱ्या रंगाचं वाहन येणार आहे. तिथं जाऊन आपल्या रेड करणे असं गुटखा येणार आहे. आणि पोलीस यांनी दिलेल्या बातमीनुसार आम्ही आमचे अधिकारी व कर्मचारी असे आम्ही वाघूळ हद्दीत एक माऊली हॉटेल आहे जाऊन रोडवर आम्ही थांबलो. देवळगाव राजावरून आम्हाला एक पांढऱ्या रंगाचा महिंद्रा पिकअप येताना दिसला. त्याला आम्ही थांबण्याचा इशारा केला, परंतु तो काही थांबला नाही. आम्ही वाघूळ मार्गे त्याच्या मागं कन्हैयानगर त्याच्या दत्ताश्रम मार्गे पुढं आम्ही बोरखेडीपर्यंत तिथं पिच्छा केला. मग पुढं बोरखेडी येऊन तो थांबला आणि जो चालक होता तो पळून गेला, तो वाहन तिथं लावून. मग आम्ही सदरचे वाहन पोलीस स्टेशनला आणून लावले. 2 पंचांसमक्ष सदर वाहनाचा पंचनामा केला. त्याच्यामध्ये आम्हाला जवळपास 9,56,250चा प्रतिबंधित असलेला अन्नपदार्थ जो त्याच्यामध्ये प्रीमियम राजनिवास सुगंधित पान मसाला व प्रीमियम RN1 जाफरानी जर्दा असा एकूण 9,56,250 रुपयाचा गुटखा मिळून आलेला आहे. तसेच ते वाहन जे ते पण आम्ही लावले. असा एकूण आपल्याला 14,56,250 रुपयाचा मुद्देमाल आम्ही 2 पंचांसमक्ष जप्त केला आहे. आणि जो याचा जो फरार जो आरोपी आहे त्याच्या विरुद्ध आम्ही पोलीस स्टेशनला काल गुन्हा दाखल केलेला आहे. सदरची कारवाई आम्ही माननीय पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल साहेब, तसेच अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी सर, माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी साहेब, तसेच आमचे पोलीस निरीक्षक साबळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली केलेली आहे. सध्या पुढील तपास चालू आहे. जालना गणेश महासंघाद्वारा आयोजित गणेश भक्तांच्या वतीनं हॉटेल मधुबन इथं बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीमध्ये गणेश उत्सवात ज्या ज्या अडचणी येतात त्या संदर्भात विचारविनिमय करण्यात आला. यामध्ये महत्त्वाचे मुद्दे म्हणजे DJ लावण्याच्या संदर्भात, त्याचबरोबर जालना शहर महापालिकेने विसर्जन आणि सोयीसुविधांच्या नावाखाली लावलेल्या 2,500 रुपये शुल्काचे श्री गणेश मंडळ आणि श्री दुर्गा देवी नवरात्र मंडळांना लावण्यात आलेल्या अन्याय शुल्क हे तात्काळ मागे घेण्यात यावे. त्याचबरोबर गणेश मंडळांना येणाऱ्या छोट्या मोठ्या अडचणी सोडवण्याच्या संदर्भात बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीचे आयोजन गणेश महासंघाचे अध्यक्ष रोहित भुरेवाल यांनी केलं होतं. या प्रसंगी माजी आमदार कैलास गोरंट्याल, युवा नेते अभिमन्यू खोतकर, युवा नेते अक्षय गोरंट्याल, ज्येष्ठ पत्रकार
अभय कुमार यादव, भाजपा युवा मोर्चा मंडल अध्यक्ष सुनील पहलवान, खरे शिवसेना शहर प्रमुख दुर्गेश कोठोडीवाले, शहर संघटक दिनेश भगत, रमेश गौरक्षक, दुन्नलाल झाडीवाला, उपाध्यक्ष विक्की मागमारे, सुनील नंद, प्रणय सारस्वत, योगेश देवावाले, रुपेश भगत, विजय पवार, विनोद यादव आदींची यावेळी उपस्थिती होती। या बैठकीचे सूत्रसंचालन महासचिव मनीष नंद यांनी केले, तर आभार गणेश महासंघाचे अध्यक्ष रोहित भुरेवाले यांनी मानले। या बैठकीस मोठ्या संख्येने गणेश भक्तांची उपस्थिती होती। गणेश महासंघ अति उत्साह के अंदर काम करने जा रहा है। मैं 2-3 सूचनाएं देना चाहता हूँ, मैं कोई भाषण के लिए बना नहीं हूँ। गणेश महासंघ की कल्पना पुणे के गणेश भक्तों ने किया है और एक महासंघ वहाँ बनाया, उसका देखा देखी करते हुए पूरे महाराष्ट्र में गणेश महासंघ बना है। गणेश महासंघ का जो यूनिटी बनी है, जो महासंघ बना, उसका काम और कर्तव्य क्या है कि जितने भी गणपति के मंडल बैठे हैं, जितने भी गणेश मंडल बैठे हैं, उनकी जो अड़चन रहती है, चाहे पुलिस की अड़चन हो, चाहे एमएससीबी की अड़चन हो, गणेश महासंघ की जितनी भी अड़चन रहती है, परमिशन से लेके, एमएससीबी से लेके, नगर पालिका से लेके, पुलिस से लेके, उसका हल करने के लिए एक मंच स्थापित होता है जिसका नाम गणेश महासंघ है। और गणेश महासंघ का जो अध्यक्ष होता है वो इसका लीडर होता है। चाहे कोई भी चीज हो, कोई भी परवानगी हो, किसी भी चीज की हो, गणेश महासंघ के अध्यक्ष के नेतृत्व में तुम्हारे हमारे सबको काम करना पड़ता है। मैं अलग करूंगा, ये अलग करेगा, वो करेगा, ये इसको कोई भी प्रकार का उसको शासन इम्पोर्टेंस देता नहीं। गणेश महासंघ के अध्यक्ष ने जो डिसाइड किया, उसके पीछे जाने के जितने भी बड़े पुराने, हम सब गणेश महासंघ के साथ ऐसे गणपति की स्थापना बाल गंगाधर तिलक जी ने ब्रिटिश हुकूमत के टाइम की कि हिंदू लोगों ने एक होना चाहिए और ब्रिटिश के खिलाफ एक प्रकार का लड़ा देना चाहिए। ब्रिटिश के टाइम भी हमारे पास कोई किसी प्रकार का गणेश महासंघ पे कर लगाने या किसी प्रकार का टैक्स नहीं लगा। बाद में निजाम सरकार आई, निजाम सरकार के टाइम भी गणपति हमने बिठाया, लेकिन कोई टैक्स नहीं लगा। लेकिन आज नगर परिषद के जो आयुक्त है, 2500 रुपये पर गणपति मंडल से लेने की घोषणा की। और किस आधार पे? अब तो मूलभूत सुविधा देना है, पानी देना है, लाइट देना है, सड़कें बनानी है, वो बनानी है। अगर ये चीज़ है फिर तो घर पट्टी आप क्यों ले रहे हैं हमसे, नल पट्टी क्यों ले रहे हैं, घर क्यों ले रहे? आप पूरे कर ले रहे हो सुविधा के लिए, अभी गणेश मंडल को क्यों? अभी इस देश के अंदर विभिन्न समाज के विभिन्न तरह के लोग रहते हैं। अब बताइए किसी और समाज के त्योहारों को आपने टैक्स लिया, फिर गणपति को क्यों लिया जा रहा है? मैंने कल आह्वान किया, कल मैंने उनसे बात किया, कहा 1 रुपये भी एक गणपति देगा नहीं, तुमको क्या उखाड़ने का उखाड़ो, हम सब क्या। जब धर्म की बात आएगी, जब अपने संस्कार की बात आएगी, तो हम लोग कोई चूड़िया पहन के बैठने वाले नहीं है, हम रोड उतर के बराबर सामने चलेंगे। दोस्तों, मैं ये कहता हूँ कि रोहित बुरेवाल और उसकी पूरी टीम को कि आपका जो मंडल आप अध्यक्ष बने, आप इसको लीड करो। अब हमेशा ऐसा होता है, बाबा तुम्हारा जो महासंघ का कार्यालय है वो गणपति जिस दिन बैठा उस दिन होता है। अब ऐसा मत करो 2 दिन पहले गणपति करो, मांग करके अभी समस्या आने वाली है। अभी 3 से 4 गणपति के मंडल मुझे फोन आया, सर पुलिस वालों ने डीजे बंद करा, पाओ 9,000 तक 5 बजे तक पहुँचता हूँ। देखिए ये छोटी छोटी समस्या है। कार्यालय बनाओ, कार्यालय के अंदर आप बैठो, आपके कार्यकर्ता बैठिए और आप संपर्क साधिए। और जहाँ लगता है कि जाने की ये पुरानी राजा बिल्कुल आएंगे आपके साथ। पूरे 11 दिन, इस बार एक दिन गणपति का बढ़ गया है। रोहित तुम बहुत तकदीर वाले हो, अभी तक गणेश महासंघ 10 दिन का रहता था, इस बार 11 दिन का है। लकी आदमी हो, मुझे लगता है तुम्हारा राजकीय भविष्य अच्छा दिखता है आज। इसीलिए ये काम आप लोगों ने करना चाहिए। और आपको कहता हूँ कि गणपति इस बार का जो आपका ये बन रहा है 11 दिन का है, इस 11 दिन के अंदर अच्छी गणपति डेकोरेशन, अच्छा डिसिप्लिन, अच्छा मिरुनों जो निकालते हैं उसको अपन हमेशा प्राइज देते हैं। इस बार कोई नया अच्छा करो, एक अच्छा प्रकार का कोई प्रोग्राम लो, या डालने की जो जितने भी 20-25 हज़ार जैसे परसों दही और टीवी बहुत बढ़िया उन्होंने लिया, उस प्रकार का एक प्रोग्राम करो। मैं आपको तन मन धन के साथ हम आपके साथ, आपको पैसे की कोई कमी नहीं होने देंगे, आप बेफिक्र रहो। हम लोग सभी यहाँ पुजारी जितने बैठे हैं, हम लोग आपको मदद करेंगे। निश्चित ही इस वर्ष का गणेश उत्सव ऐतिहासिक होना चाहिए। और बाबा तुम करना
जय श्री गणेश. सर्वात प्रथम सगळ्या जालनेकरांना गणेश महोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. मी अध्यक्ष गणेश महासंघ रोहित चरणदासजी पुरेवाल. आज घेतलेल्या या बैठकीत मंडळांच्या विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली. त्याच मुख्य करून डीजे आणि नगरपालिकेकडून लादण्यात आलेल्या करावर विशेष चर्चा करण्यात आली. तर जे कर लादण्यात आले नगरपालिकेतून ते आम्हाला आणि मंडळाच्या कुणा सदस्यांना भक्तांना मान्य नाही. ते सर्व पक्षांच्या निर्णयानुसार आम्ही त्याचा विरोध करून ते बंद केलेले आहे. किती कर आकारण्यात आला आहे? जवळपास आम्हाला मंडळातून माहिती मिळाली की 2500 रुपयापर्यंत एका मंडळातून परमिशनचा परवानगीसाठी टॅक्स भरून घेत आहे. तर हे एवढं टॅक्स आम्ही माहिती घेतली तर मुंबईत पण एवढं नाही. BMC एवढी जगातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका असूनही मुंबईसारख्या BMCत एवढे टॅक्सेस नाही. तर आपल्या जालन्यात ते ड वर्ग असूनही एवढे कसे काय, हा मुद्दा आम्ही प्रस्तुत केला. मागणी काय करायला त्याच्या? आम्ही सर्व गणेश भक्तांच्या माध्यमातून आयुक्त साहेबांना हीच मागणी केली, एक तर तुम्ही हे कमीत कमी करा जे वाजवी असेल, किंवा तुम्ही याच्यावर नाही लागलं तर चालेल, कारण की एक धार्मिक आहे. आणि तुम्ही जर यामध्ये काहीही ॲडजस्टमेंट नाही करता हे करतील तर आम्ही गणेश महासंघाच्या वतीने हे जाहीर करतो की कोणताही गणेश मंडळ तुमच्याकडून परवानगी न घेता हे गणेशोत्सव आमच्या मंडळाच्या वतीने साजरा करतील. आज आपण बघताय एकीकडं जालना प्रशासन गणेश भक्तावर 2500 रुपयाचा कर लादत आहे आणि एकीकडे जालना म्हणजे मानाचा गणपती हा हैदराबादमध्ये मारवाडी गल्लीमध्ये बसतो. तिथली अगर आपण रोडांची अवस्था बघितली तर एवढी वाईट आहे, एवढी परिस्थिती खराब आहे, तिथे आपण जाऊ शकत नाही. आणि ते एकीकडे कर लादतात लोकांवर, मग पैसे कशाचे घेतात? त्या रोडाचं ते डांबरीकरण केलं नाही, बार मागण्या करूनही ते काही काम केलं नाही. गड्डे म्हणजे पूर्ण रोडावर जिथून मिरवणुकीचा मार्ग पूर्ण गड्ड्याने भरलेला आहे. आणि राहिली गोष्ट, हा मार्गावर जे गणपती भगवानचा आम्ही उत्सव साजरा करतात त्यांना हे कळायला पाहिजे की तुम्ही आमच्याकडून अगोदरच पाणीपट्टीच्या माध्यमातून 10,000 रुपये घेतात हो. 2-2 वर्षाचा टॅक्स म्हणून 10,000 रुपये घेतात लोकांकडून. लोकांचा संभ्रम आहे, टॅक्स आणून कुठे देणार त्यांना? लोकांनी काय करावं? आणि स्वच्छता नाही, त्यांनी काही सुविधा दिली नाही. महानगरपालिकेचे जे काम आहे स्वच्छता, रोजगार आणि काहीच दिलेलं नाही त्यांनी. ते आमच्याकडून वारंवार फक्त मागणी करतात, म्हणजे सब माल हंडी में अशी गोष्ट झाली प्रशासनाची. त्यांनी असं मी त्यांना सांगू इच्छितो की त्यांनी हा कर न लादता त्यांनी लोकांना सुविधा द्यावा अगोदर, नंतर त्यांनी कर घ्यावा. मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आईवरून काहीही बोललेलो नाहीये. बोललो असेल तर मी माझे शब्द मागे घेतो असं म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी या वक्तव्याबाबत स्पष्टीकरण दिलंय. तर मी करोडोंच्या संख्येनं मराठा समाज मराठा बांधवांसोबत येऊन मुंबईला येणार आहे आणि असा इशारा यावेळी आज पत्रकार परिषदेमध्ये जरांगे पाटलांनी दिलाय. आज जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी या आंदोलनस्थळी मराठा संघर्ष व्यथा म्हणून जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेत मी दिनांक 27 ऑगस्ट रोजी मुंबईला करोडोच्या संख्येनं मराठा समाज बांधव सोबत मराठा आरक्षण घेण्यासाठी येतो आहे. पण ओबीसी मधूनच आरक्षण घेण्यासाठी मुंबईला आम्ही रवाना होणार आहे. जोपर्यंत मला ओबीसी मधून आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मी मुंबई सोडणार नाही असा इशारा या पत्रकार परिषदेमध्ये मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे त्या येवल्याच्या एका माणसाचं ऐकून आम्हा मराठा समाज बांधवांवर अन्याय करत आहे, हे चुकीचं आहे. आता त्यांनी एक नवीन फंडा बाहेर काढला आहे की मी त्यांच्या आईला शिव्या दिल्यात. मी कधीही कुणाच्या आई बहिणींना शिव्या देत नाही आणि मी जर दिला असेल तर मी शब्द पुन्हा मागे घेतो असंही जरांगे पाटील यांनी म्हटलं असून ज्या वेळेस तुम्ही आमच्या आया बहिणींच्या अंतरवली सराटी इथे रक्त काढले, खाली पडून आमच्या आई बहिणींना तुम्ही लाथाबुक्क्यांनी मारले, त्यावेळेस आमच्या त्या आई बहिणी नव्हत्या का? तुमच्यावर आली तर तुमच्या आया बहिणी आणि आमच्या कुणी नाही का? असा सवालही यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उपस्थित करून त्यांच्यावर टीका केली आहे. सगळी सज्ज झाली. राजकीय मराठ्यांना विनंती माझी, सगळ्या आमदार, खासदार, मंत्री, जिल्हा परिषद सदस्य, उपसभापती, सभापती, महापौर, नगराध्यक्ष, सरपंच, ग्रामपंचायतचे सगळे सदस्य, भावी सदस्य, भावी आमदार, सगळे जिल्हा प्रमुख, सगळे जिल्हा अध्यक्ष, नगराध्यक्ष, तालुका प्रमुख, ज्या ज्या पदावरती राजकीय पक्षाचा मराठा बसलाय, आमदार, खासदार, मंत्री, माजी आमदार, सगळ्यांना विनंती, समाजाचं रक्षण करा. एवढं समाजावर बिकट वेळ येऊ देऊ नका. समाज जर संपला तर तुम्ही संपणार हे कधीच विसरू नका. राजकीय मराठ्यांना याच्याच बरोबर माझा दुसरा बी एक विनंतीपूर्वक सल्ला आहे, तुमच्या लेकरा बाळाच्या शापशिव्या खाऊ नका. ते म्हणते बाबा
मम्मी पप्पा आपली सत्ता होती त्यावेळेस तुम्ही मुंबईला नाही गेले, आज माझ्या आयुष्याचं वाटोळं झालं. सत्ता आहे म्हणून शिक्षण मोफत मिळणार नाही किंवा आमदार खासदार मंत्री फुकट फी भरणार नाही, तुमच्या पोराची फी नाही भरणार किंवा फुकट नोकरी नाही लागणार, त्यासाठी आरक्षणच लागणार आहे. मराठा समाजानं सगळ्या राजकीय पक्षातल्या आमदार खासदार मंत्री सगळ्या पदाधिकाऱ्यांना नेत्यांना माझी हात जोडून अंतरवालीतून विनंती, एवढ्या वेळेस मागं राहू नका, समाजाचं पाठीशी उभा राहा. तुम्ही सत्तेत येत म्हणून मराठ्यांच्या पोराचे डोके फोडू देऊ नका. आणि जर डोके फोडले, कुणी काठी बी डोचिली ना मराठ्याच्या पोराला मुंबईत काठी, तर राजकीय सगळ्या मराठ्यांनी एका बाजून महाराष्ट्रातला पांदन रस्ता सुद्धा सुरू नाही राहायला पाहिजे. नुसतं काठी जरी डोचिली तर इतक्या ताकदीनं मराठ्याच्या पाठीशी उभा राहा. ही आमचे तुम्हाला आग्रहाचं निमंत्रण पण आहे, हात जोडून विनंती पण आहे. समाजाचे रक्षण करायची वेळ आली, ह्या वेळेस रक्षणासाठी रस्त्यावर या. नसता समाज तुम्हाला कधीच माफ करणार नाही. ज्यावेळेस आमच्यावर संकट होतं त्यावेळेस तुम्ही सरकारच्या बाजूने होतात, म्हणजे ते मोगलाच्या फौजी असल्यासारखं होईल. इकडं धर्माची लढाई सुरू झाली आणि काही जण मोगलाच्या फौजीतच उड्या आणत होते आणि तिकडं जेवत होते आणि आपले माणसं मरताना डोळ्यानं बघत होते. तो कोण होता? मुघलाचा. तो उभा राहून लढत होता, त्याच्या आजूबाजूला घोड्यावर बसलेला आपलाच काही फितूर गद्दार हिंदूच त्या बाजूने माहिती पुरवत होता, धर्म मिटाव म्हणून, जात मिटाव म्हणून. ह्या भूमिकेत राजकीय मराठ्यांनी राहू नये ही आमची तुम्हाला हात जोडून विनंती. आता समाजाचं रक्त सांगताना समाज संघर्ष करीत होता, समाज लेकरं मोठे व्हावं म्हणून लढत होता. त्या टायमाला तुम्ही आमच्या सोबत नव्हतात, की मराठ्यांना कधीच वाटू देऊ नका. प्रत्येक मराठ्यांना वाटलं पाहिजे, प्रत्येक राजकारणी मराठा मी माझ्या डोळ्यानं बघितला. बघा राजकीय मराठ्यांना ऐका, मुंबईतला गरीब मराठ्याचं पोरग म्हणलं पाहिजे की मी माझ्या डोळ्यानं बघितलं वा सगळ्या पक्षाचे मराठी मुंबईला होते. इतका गर्व आणि अभिमान तुमचा आम्हाला वाटला पाहिजे. एवढं काम तुम्ही करावं एवढी या निमित्तानं मी तुम्हाला विनंती करतोय. एक घर एक गाडी घ्यायची, मोटरसायकल असन, फोर व्हीलर असन, काय असन, एक घर एक गाडी 27 ऑगस्टला निघलीच पाहिजे, इतक्या तयारीने लागत. एक घर एक गाडी ज्यांनी घेतली, मग आता ती मोठी असन मोटरसायकल असन, त्याने फक्त वाटर लावायला मुंबईला यायचं, मग त्याने त्याची गाडी घेऊन माघारी यायचं. मोटरसायकल वाल्याला एक महत्वाची सूचना आहे, ते ध्यानात ठेवा. तुम्हाला गाडी दम्माने हाणायची. तिथं रेस खेळायला नाही चाललो आपण, आपल्या दम्माने गेलं सगळ्यात माग राहिलं तरी मुंबईला जायचं, सगळ्यात पुढे असलं तरी मुंबईला जायचं, ध्यानात ठेवा. माझ्या एकाही पोराचं नुकसान होता कामा नाही, त्याचा हातपाय मोडता कामा नाही, तो गाडी पडता कामा नाही, ध्यानात ठेवा. गाड्या दम्माने चालवा. नसता एकानेही मोटरसायकल मुंबईला घ्यायची नाही. जे पोरं मोटरसायकल घेणार आहेत त्यांच्या घरच्यांना सुद्धा सांगतो, त्याला घरीच सांगा गाडी दम्माने आण, नाही तर गाडीवर येऊ देऊ नका. त्याच्यापेक्षा फोर व्हीलर लावा. पण एकाने सुद्धा थांबायचं नाही. आहे ती पुरी ताकद ह्यावेळेस मराठ्यांनी ओतायची आणि मराठ्यांची शक्ती वाढवायची, मराठ्यांची शान वाढवायची. मराठा हरू द्यायचा नाही, ही मराठ्यावर जबाबदारी. सगळ्या मराठ्यांनी मुंबईकडं सगळ्यांनी निघायचं. आपल्याला समाजसेवक करण पाटील जाधव यांच्या वतीनं गेल्या 5 वर्षांपासून महालक्ष्मी मखर सजावट स्पर्धेचं आयोजन करण्यात येतं. मागील वर्षभराचे बक्षीस वितरण माजी आमदार कैलास गोरंट्याल यांच्या हस्ते करण्यात आलं. करणराजे मित्रमंडळ यांच्या वतीनं दरवर्षी श्री महालक्ष्मी मखर सजावट स्पर्धा गेल्या 5 वर्षांपासून आयोजित करण्यात येते. तसेच या माध्यमातून प्रथम, द्वितीय, तृतीय आणि उत्तेजनार्थ पारितोषिक देखील घेण्यात येत असतात. परंतु मागील 2 वर्षांपासून सन 2023-24 या 2 वर्षांचे बक्षीस काही कारणास्तव वाटप करण्यात आले नव्हते. सदरील 2 वर्षांचे बक्षीस वितरण 24 ऑगस्ट 2025 रोजी करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटक माजी आमदार कैलास गोरंट्याल यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांना पुष्पहार अर्पण करून करण्यात आलं. यावेळी माजी नगरसेवक महेश निकम पवार, माजी जिल्हा परिषद सदस्य राम सावंत, राहुल पवार, विठ्ठल देवकाते, धनराज
काबलिये यांच्यासह स्पर्धेचे परीक्षक अश्विनी धन्नावत, पिंकी लड्डा, आयोजक करणराजे जाधव या मान्यवरांच्या हस्ते प्रथम, द्वितीय आणि तृतीय उत्तेजनार्थ असे बक्षीस देण्यात आले आहे. प्रथम बक्षीस सोन्याची नथ, द्वितीय बक्षीस चांदीचे कडे, तृतीय बक्षीस टेबल फॅन, इस्त्री यांसोबतच स्पर्धेमध्ये जे सहभागी झाले त्यांना साडी भेट देण्यात आली. यावेळी विविध मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. सदरील कार्यक्रम यशस्वीतेसाठी बंडू काळे, संतोष देवगिरीकर, शंकर चव्हाण, राजू सत्कार, सचिन सुपारकर यांनी परिश्रम घेतले. सर नमस्कार, मी करम पाटील जाधव. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी महालक्ष्मी मकर स्पर्धा आयोजित केली होती आणि सन 2023 व सन 2024 त्याचे बक्षीस वितरण आहे काही कारणास्तव ते विलंब झाला होता. पण त्या बक्षीस वितरणाचा आज मोठ्या उत्साहामध्ये आणि मोठ्या आनंदामध्ये जालना शहराचे लोकप्रिय माजी आमदार कैलास गोरंट्याल साहेब यांच्या हस्ते प्रथम बक्षीस 2023 जी माता बहिणी आहेत त्यांना प्रथम बक्षीस जे होतं, जी सोन्याची नथ होती 1 ग्रामची, त्याच्यानंतर द्वितीय बक्षीस टेबल फॅन होता, तृतीय बक्षीस प्रेशर कुकर होतं आणि उत्तेजनार्थ जे 5 आहे त्या 5 जणांना सनराईज हॉटेल जे आहे त्या एक करून प्रत्येक आपल्या कुटुंबातील सदस्यांना सनराईज हॉटेलचं जे कूपन दिलं होतं. त्याच्यानंतर 2024चं प्रथम बक्षीस चांदीचे कडे होतं प्रथम, द्वितीय बक्षीस पितळी जी समई असते आपल्या घरातील ती समई होती आणि तृतीय बक्षीस इस्त्री आणि 5 उत्तेजनार्थ. बाकी ज्या सर्व महिलांनी सहभाग नोंदवला त्या प्रत्येक माझ्या माता बहिणींना आम्ही तिथे त्यांचा मान आणि सन्मान केला. त्याच्यानंतर जेही इथे त्यांना प्रत्येक जे सहभागी नोंदवला त्या प्रत्येक महिलांना सन्मान आम्ही त्यांचं प्रवेशपत्र देऊन आणि त्याच्यानंतर त्यांना साडी देऊन त्यांचा मान सन्मान आम्ही केला. या कार्यक्रमामध्ये विशेष उपस्थिती सर्व माता बहिणींची होती. सर्वांनी मोठ्या संख्येने इथे उपस्थित राहून त्या कार्यक्रमाची शोभा वाढवली. माझ्या सर्व मित्रपरिवाराचे व सर्व माता बहिणींचे, ज्येष्ठ नागरिकांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. धन्यवाद. श्री गणेश महासंघ जालना यांच्या वतीनं आज रोजी उपायुक्त नंदा गायकवाड यांची भेट घेऊन गणेश महामंडळाच्या महानगरपालिकेनं आकारण्यात येणारा कर आणि कोंडवाड्यात गोमातेस कोंडण्याविषयी काढलेला निर्णय रद्द करण्यात यावा या संदर्भात निवेदन सादर केलंय. आज रोजी श्री गणेश महासंघ जालन्याचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि युवा नेते अक्षय गोरंट्याल, युवा नेते अभिमन्यू खोतकर यांच्यासोबत श्री गणेश महासंघाचे अध्यक्ष रोहित भुरवेल यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली महानगरपालिकेच्या उपायुक्त नंदा गायकवाड यांची भेट घेऊन जालना महानगरपालिका प्रशासनानं विसर्जन व सोयीसुविधांच्या नावाखाली लावलेल्या 2,500 रुपये शुल्क हा रद्द करण्यात यावा. त्याचबरोबर गोमातेस अतिक्रमणाच्या नावाखाली आणि वाहतूक सुविधेच्या नावाखाली जे कोंडवाड्यात गोमातेस टाकण्यात येत आहे ते आदेश रद्द करण्यात यावे. या 2 प्रमुख मागण्या संदर्भात महानगरपालिकेच्या उपायुक्ता नंदा गायकवाड यांच्या दालनात सर्व गणेश भक्तांनी जाऊन निवेदन सादर केलं. महानगरपालिका प्रशासन या प्रमुख मागण्या संदर्भात गांभीर्यानं लक्ष दिले नाही तर मोठे जन आंदोलन उभारण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला. मुंबई महानगरपालिकेच्या पेक्षा जास्त शुल्क जालन्यामध्ये आकारले जात आहे, मात्र सुविधा ग्रामपंचायतीपेक्षा कमी दर्जाच्या दिल्या जातात असा आरोप सुद्धा यावेळी गणेश भक्तांनी उपस्थित केलाय. या सर्व आपल्या मागण्यांचे निवेदन देत यावेळेस श्री गणेश महासंघाचे अध्यक्ष रोहित भुरेवाल, युवा नेते अक्षय गोरंट्याल, युवा नेते अभिमन्यू खोतकर, अश्विन अंबेकर, मनीष नंद, सुनील पैलवान खरे, विकी वाघमारे, शुभम काटकर, दुर्गेश कोठडीवाले, माजी नगरसेवक रमेश गोरक्ष, जीवन सले, अशोक भगत, सागर ढक्का, राहुल वर्तले, धनराज काबलिये, किशोर गरदास, शशिकांत घुगे, सतीश जाधव, महेश निकम, योगेश पाटील, सुहास मुंडे आदींसह मोठ्या संख्येने गणेश भक्तांची उपस्थिती होती. हो, आज गणेश महासंघाच्या वतीने आणि सकल हिंदू समाजाच्या वतीने आम्ही आज महापालिकेत आलो. आयुक्त उपलब्ध नसल्यामुळे आम्ही उपायुक्तांना भेटलेलो आणि त्यांना निवेदन दिलेलं आहे आणि ठणकावून असं या जागी आम्ही सांगितलेलं आहे की जे 2500 रुपये तुम्ही कर लावताय सर्व गणेश मंडळांना तो आम्ही कदापि भरणार नाही. मुळात त्यांचा विषय असा आहे की गणपती बसवताना जी परमिशन घ्यावी लागते ती परमिशन जेव्हा महापालिकेत घ्यायला येतात तेव्हा ते एक रिसीट देतात आणि ती रिसीट विसर्जनाच्या दिवशी दाखवल्याच्या नंतर त्या विसर्जनाच्या कुंडामध्ये गणपतीला विसर्जन करायला जागा उपलब्ध करून देतात. पण आता हा प्रश्न आम्ही उपस्थित केला की जो कुंड बांधलेला आहे तो राज्य शासनाच्या पैशाने बांधलेला आहे. राज्य शासनाने त्याला 15 ते 18 कोटी रुपये दिलेले आहेत. म्हणजे तुम्हाला रेव्हेन्यूज जर जनरेट करायचा असेल
तर मला वाटतं पहिला गणपतीच हा सण का, मला वाटतं हे सगळ्यांना हे कर लावला पाहिजे. दुसरा विषय, आम्ही त्यांना सांगितलं की असं जर तुम्ही आता एकच दिवस बाकी आहे, असं जर तुम्ही नाही केलं तर सर्व गणपती घेऊन आम्ही गणेश महासंघांना सोबत घेऊन महापालिकेच्या गेटवर येऊन बसणार आहे आणि त्यांचा निर्णय होईपर्यंत आम्ही इथून कोणीच हटणार नाही, ही आम्ही त्यांना विनंती केलेली व इशारा दिलेला आहे. दुसरा, आमचे राहुल भाऊ वरताळे इथं आहेत, आमचा केतन लखनौ इथं आहे. आम्ही आधीच मला राहुल भाऊंनी हा विषय सांगितलं होता की महापालिकेच्या वतीने जे गौमाता आहे किंवा गोवंश जे रस्त्यावर आहेत त्यांना उचलून घेऊन पहिलं कोंडवाड्यात घेऊन जात आहेत, मग कोंडवाड्यातून विविध प्रकारच्या गोशाळात पाठवत आहेत. पण तसं न करता मला वाटतं वर्किंग आवर्स हे ठरलेले आहेत आणि रात्री 12 वाजता आणि 1 वाजता राहुल भाऊ मला वाटतं वर्किंग आवर्स हे नाहीच आहे. मग अशा वेळी जर कोणी येऊन गोमाता किंवा गोवंश पकडून कुठे घेऊन जात असेल त्याचा ट्रॅक मला महापालिकेकडं असलेला काही दिसला नाही, म्हणून त्यांना आम्ही विनंती केली की वर्किंग आवर्समध्ये हे सगळं तुम्ही कार्य करावं आणि योग्य पद्धतीने केलं पाहिजे. आता राज्य शासनाने गोमातेला राजमाताचा दर्जा दिलेला आहे, त्या दर्जाप्रमाणे आपण गोमातासोबत वागलं पाहिजे आणि त्या हिशोबाने कारवाई केली पाहिजे. धन्यवाद. आम्ही आज इथे गणेश महासंघाच्या वतीने महानगरपालिकाला हे निवेदन नाही करता म्हणजे त्यांना कठोर हे समक्ष देण्यात आलं आहे की मंडळावर जे ते कर लादलेला आहे त्यांनी परवानगीसाठी 2500 रुपयाचा, ते मागच्या वर्षी काही पण नव्हता आणि यावर्षी लादला ते डायरेक्टली त्यांनी 2500 रुपये लादला. ते आम्हाला गणेश महासंघाला आणि सर्व गणेश महाभक्तांना मान्य नाही. तर आम्ही यासाठीच त्यांना हे केलं की हे कर त्यांनी रद्द करण्यात यावा. मॅडमनी म्हटले की ते आजच संध्याकाळपर्यंत आयुक्त साहेबांची मीटिंग करून अर्जंट मीटिंग लावून यावर कठोर निर्णय ते लवकरात लवकर घेतील. जय श्रीराम. सर्वप्रथम आमची निवेदन एक अशी होती की पहिल्यांदा आपल्या जालन्यात एक नवीन महापालिकेने चालू केलं आहे की 2500 रुपये टॅक्स तुम्ही द्या, मग आम्ही तुमचं विसर्जन करतो, असं तसं गणेशजीचं आमच्या. परंतु पहिल्यांदा हे प्रकारात झालेलं आहे आणि कशासाठी पैसे यांना लागतंय बघा. आपली सर्वात मोठी जे पालिका असेल महापालिका महाराष्ट्राची ते BMC आहे, देशाची पण आपण बोललो तर त्याच्यात काही हरकत नाही. BMC घेते 100 रुपये आणि आपल्याकडे आयुक्तांनी काढलेले 2500 रुपये. हे कुठला त्यांचा टॅक्स लावलाय ते आम्हाला कळत नाही, पहिली गोष्ट. दुसरा, आपल्याला टॅक्सचे माध्यमातून आपल्याकडे इन्कम जमा होतीये, आपल्याला वेगळे काही स्कीम मध्ये होते, वरून गव्हर्नमेंट पासून पैसे आलेले 12 ते 13 कोटी. तुम्ही ह्याच्यात करू शकतो, तर यांना काय गरज पडली की 2500 रुपये आम्ही घ्या. तर आमचं पहिला निवेदन असं होता की 2500 रुपयाचा जे प्रकार आहे तुम्ही रद्द करा आणि कुठलेही गणेश मंडळ तुम्हाला 1 रुपये देणार नाही. हे आमचा पहिला होता. दुसरा विषय असा आहे की जे आपला कोंडवाडा आहे, आज गौ ही आपली माता आहे, परंतु याला काय अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांनी एक अतिक्रमणाच्या दृष्टीने बघितले, जे चुकीचे आहे आणि त्याचा तीव्र निषेध मी आज करतो. गाय हमारी माता आहे आणि यांची जे गाडी येते महापालिकेतर्फे जे कोंडवाडेपर्यंत आमची गौ माताला घेऊन जाते, त्यांचा टाइम आहे 6 वाजेपर्यंत संध्याकाळचे. परंतु एवढ्यात असं झालंय रात्री 12 वाजता, रात्री 1 वाजता, रात्री 2 वाजता लोक येतात आमची गौ माताला घेऊन चालले. आणि कुठे घेऊन चालले तुम्ही? कोंडवाड्यात घेऊन चालले की दुसरीकडे कुठे तुम्ही डायरेक्शन मध्ये निघले? याचा काय प्रूफ आहे? तर महानगरपालिकाने याच्यावर तीव्र कारवाई करावी आणि यासोबतच ती जी आपली गाडी आहे त्याच्यात तुम्ही CCTV लावा, कोंडवाड्यात CCTV लावा आणि गौ माताला ज्या पद्धतीने ते गाडीत घेऊन जातात त्याला रस्सी संखल्या जी असतात, म्हणजे सुतलीची रस्सी ते वापरतात, त्याच्याने गायला जखमी होतात. तर त्या प्रकाराने ना वापरता त्याचं जे बरोबर इक्विपमेंट येतो ते इक्विपमेंटनी आपण गौ माताला सुरक्षित कोंडवाड्यापर्यंत घेऊन जायचं, एक आम्ही निवेदन दिलं. आणि एका ठिकाणी तर आमचे गौ माताला इंजेक्शन दिलंय, गौमाता आणि गौवंशाला, त्याचा परत आम्ही निषेध करतो. आणि महापालिकेला तेवढंच आम्ही एक निवेदन दिले की या 2 गोष्टींवर तुम्ही लक्ष ठेवा आणि जर असं झालं नाही तर एक तीव्र आंदोलन आम्हाला इकडे महापालिकेच्या बाहेर करावं लागणार. या बातम्यांसह वेळ झाली आहे जालना बातमीपत्रात इथेच थांबण्याची. पाहत रहा MCN न्यूज. नमस्कार.
कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है। आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी, मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत भूलना। कालिका TMT सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप, संग, आग से लड़कर घर को दे दीर्घायु। कालिका सरिया मैं भूली नहीं। बेटिया आप कलेक्टर। कालिका TMT, फैसला जो मजबूत हो। संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, ऋषी पार्क, अंबर चौफुली, जालना। महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्मान भारत योजना उपलब्ध। मेडिसिन विभाग, बालरोग विभाग, स्त्रीरोग विभाग, अस्थिरोग विभाग, सर्जरी विभाग, नाक कान घसा विभाग आणि पॅथॉलॉजी विभागात काम करणारी तज्ञ डॉक्टरांची टीम। उपलब्ध सुविधा ICU, NICU, जालना शहरातील अद्ययावत अल्टिमा ऑफ 100 विथ स्टेंट बूस्ट कॅथ लॅब, मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर, डायलिसिस विभाग, कार्डियक केअर युनिट CCU, एंजिओग्राफी सुविधा, एंजिओप्लास्टी सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियक ॲम्ब्युलन्स उपलब्ध। महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार। संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची संजीवनी। कोठारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल CBSE पॅटर्न, शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी प्रवेश देणे सुरू। शैक्षणिक वर्षासाठी LKG ते 9वी पर्यंत ऍडमिशन सुरू। आमचे वैशिष्ट्य, जालना शहरातील पहिली हायटेक वायफाय कॅम्पस असलेली इंग्लिश शाळा, डिजिटल क्लासरूम आणि iPad सुविधा उपलब्ध, वातानुकूलित क्लासरूम, बस सुविधा देखील उपलब्ध, क्षेत्र भेट आणि गेस्ट लेक्चर, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास। NCERTच्या धर्तीवर CBSE पॅटर्नची सुविधा उपलब्ध, अनुभवी शिक्षक वृंद, प्रशस्त क्लासरूम आणि प्रशस्त मैदान, रोबोटिक्स आणि कोडिंग यासह अनेक सुविधा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध। आपल्या मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकदा अवश्य भेट द्या। कोठारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल, JES महाविद्यालयाजवळ, देऊळगाव राजा रोड, जालना। संपर्क 9673236007 किंवा 9067791007। जालना शहर महानगरपालिका जालना यांच्यातर्फे जाहीर आवाहन। पावसाळ्याचे दिवस आले तरी आपल्याकडे होणारा पाणी पुरवठा स्वच्छ शुद्धीकरण करूनच करण्यात येतो। आपल्याकडे नळाला आलेले पाणी स्वच्छ भांड्यात, भांडे स्वच्छ धुवून झाकून ठेवावं। आपल्याला नळ आपल्या दारात, नालीत फुटलेला नसावा याबाबत काळजी घ्यावी। शहरात सध्या अधिकृत नळ कनेक्शन शोध मोहीम सुरू आहे। आपला नळ अधिकृत असेल तर आपल्यास अधिकृत नळ नियमित करण्यासाठी नोटीस आली असेल तर दंडाची रक्कम तात्काळ भरणा करावी। आपण दंडाची रक्कम न भरल्यास आपणावर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात येईल याची नोंद घ्यावी। महानगरपालिकेची कोणत्याही नागरिकावर गुन्हा दाखल करण्याची इच्छा नाही, मात्र आपण दंडाची रक्कम भरली नाही तर नाईलाजाने आपणावर गुन्हा दाखल करण्यात येईल याची आपण नोंद घ्यावी। याकरिता सर्व नागरिकांनी वरील बाबींचे तंतोतंत पालन करावे आणि महानगरपालिकेस सहकार्य करावे।